स्वतःचा चेहरा यात बघितला असतास ना तर तुला कळलं असतं अहंकाराने भरलेला चेहरा किती कुरूप आणि विकृत दिसतो ते। मीच काय जगातल्या कुठल्याही मुलीने तुझ्याशी लग्न करावं असं नाहीच आहेस तू। मी इथे तुझी माफी मागायला नाही आले, तुला चॅलेंज द्यायला आले। हे काय आहे सगळं विराज? काय झालं एक्झॅक्टली? हे शूज असे जळलेले हे तू जळलेस का? राजसी, मला माझा खरा चेहरा दाखवणारा काहीच आवडत नाही। आज हे शूज आले, उद्या त्या अर्पिताला जाळणार। विराज कोड्यात बोलू नकोस, मला सांगशील का नेमकं काय झालंय? खरं सांगू का, 6 महिन्यांपूर्वीची अर्पिता असते ना ती झुकली असते तुझ्या समोर, पण ही समीरची अर्पिता आहे। ही तुझ्यासारख्या प्रवृत्तीसमोर कधीच झुकणार नाही। मी लढणार आणि तुला हरवणार सुद्धा। बांगड्यांचा आवाज कानामध्ये साठवून ठेव विराज। हा शंखनाद आहे, आपल्यातली लढाई सुरू झाल्याचा। लढाई माय फूट। समीर आणि अर्पिता यांची हिम्मत आहे ना फार वाढायला लागली। तीच हिम्मत मला ठेचायची आहे राजसी। त्या अर्पिताचा माज उतरवायचा आहे, तिला माझ्या पायाशी आणायचंय मला। अरे पण कसं विराज? सगळे प्रयत्न करून थकलोय आपण। आणि हे समर्पिता किचन, समर्पिता किचन माय फूट म्हणे ओपन होतंय ते परत। सलील तर सांगत होता त्यांचे जे प्रिव्हियस क्लायंट आहेत ना ते पुन्हा त्यांच्याकडे टिफिन लावायला रेडी आहेत। पुन्हा त्यांच्याकडे नवीन इन्क्वायरीज पण यायला सुरुवात झाली। का पुन्हा सुरू होणार आहे त्यांचं? विराज, या समीर आणि अर्पिताकडे पैसा यायला लागला ना की त्यांना ना आपली भीती वाटेन अशी होणार आहे। असं असेल तर हा पैसा त्यांच्या हातात येऊच देणार नाही मी। लढाई करायची आहे ना त्या दोघांना। एक गोष्ट विसरले ते दोघं, लढाईत विध्वंस होतो आणि या लढाईत आता त्या दोघांचा विध्वंस होणार। दादा हे घ्या। अहो नाही 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 राहू द्या। अहो जादू आहे तुमच्या चहामध्ये, देव तुम्हाला बरकत देईल अशीच। हां थँक्यू। चला जायचं आता घरी, मी रिक्षा बघतो। अर्पिता मॅडम, मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये आता असंख्य प्रश्न आहेत। 5 लाख रुपये कसे उभे राहणार, बाबांचं घर कसं वाचणार, नचिकेत दादा पुन्हा घरी कधी येणार? आणि खरं सांगायचं तर आत्ता या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेही नाही आहेत। पण तुम्हाला लाईफचा एक फंडा सांगू, यश मिळायला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला फक्त एक सुरुवात व्हावी लागते। आणि एकदा का ती सुरुवात झाली ना, असे चटचट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात बघा। ती वेळ येईपर्यंत आपण वाट बघूया।